शेतकऱ्याचा मोर्चा असेल तर त्याला परमिशन असली तरी त्याला जाऊ देत नाही. पण शेतकऱ्याच्या बैलगाड्याला का अडवलं जात आहे? हे पहा, त्यामुळे जोपर्यंत तिथं कलेक्टर ऑफिसला प्रत्येक माणूस आणि बैलगाडी जात नाही तोपर्यंत आपण इथून उठायचं नाही. नाळवंडी रस्त्याचा प्रश्न गेली वर्षापासून झटतात तुम्ही सगळे, प्रत्येक जण झटतय. हा रस्ता झाला पाहिजे. आमदाराला, खासदाराला, कलेक्टरला, आयुक्तापर्यंत निवेदन दिलं, मंत्र्यांना निवेदन दिलं, पण रस्ता का होत नाही? इथं करोडो रुपये बीड मधल्या रस्त्याला दिले जातात, पण नाळवंडी रस्त्याला पैसे का दिले जात नाही? त्यामुळं हा आक्रोश इथून थांबायचा नाही, इथून वापस फिरायचं नाही. तर इथून फिरलं तर आपल्याला कुणी किंमत देणार नाही. त्यामुळं सगळ्यांनी याचा जोरात घोषणा द्या. अरे रस्त्यांच्या हक्काचा, रस्त्यांच्या हक्काचा नाळवंडी रस्ता, नाळवंडी रस्ता या प्रशासनाच्या नावाने बोलणार, शेतकऱ्याचा मोर्चा अडवणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या नावाने बोलणार. या ठिकाणी हा शेतकऱ्याचा मोर्चा कलेक्टर ऑफिस पर्यंत गेला पाहिजे. त्याच्याशिवाय आपण सगळ्यांनी एक राधा गरजेचं आहे. बरोबर आहे का? आम्हाला रस्ता, लोकशाही मार्गाने आंदोलन कुठेतरी प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने आम्हाला थांबविलं. आमच्या सोबत पूर्ण नागरिक आहेत. त्या गावाला, या रस्त्याला जवळपास 32 गाव येतात आणि ते नागरिक तिथे येऊन बसले. अक्षरशः लहान लहान लेकरं, पहिली ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत, ते सुद्धा या आंदोलनात आपण पहिलं मंडळ येऊन बसतोय. आणि कुठेतरी आमची वेळ होती. लोकशाही मार्गाने आम्हाला निवेदन देता येत नाही. कलेक्टर कुठेतरी आमच्या आंदोलनाची दखल घ्या. लेकरं, बाळ, पोरं, आणि आम्हाला न्याय द्या. 10 किलोमीटर रस्ता होत नाही आणि अवघ्या तुम्ही रस्त्याची दुर्दशा बघितले तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं रस्ता नाही. अशा रस्त्याचे आमचे हाल झालेले. खड्ड्यामध्ये रस्त्यामध्ये खड्डा कळत नाही. मणके गेले, जमिनीचे पाण्याचे आधार झाले लोकांना. सिमेंट बांधकाम असतील, दुग्ध व्यवसाय करणारे लोक असतील, शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी असतील, आजकाल भाजीपाल्यावर व्यवसाय करणारे लोक असतील, आज तिच्या रस्त्याला वाहतूक करायला तयार नाही. आज तुम्ही बघू शकता याची चक्कर मेहरबान कलेक्टर साहेब, लोकप्रतिनिधी मारावी यांच्या लक्षात येऊन आमचे काय हाल झाले. मिळून नाळून जायचं म्हणलं की लोकांच्या अंगावर काटा यायला लागला. आम्हाला सुद्धा त्यावेळेस विचार करावा लागतो की आम्हाला बीडला यायचं का नाही म्हणून. आणि हे आमची सोय कुठं सोडणार. आणि पुढील प्रशासनाला माझी
आणि जोपर्यंत आम्हाला देखील स्वरूपाचं प्रशासनाच्या माध्यमातून काय भेटत नाही तोपर्यंत कोणी आमचा उद्धार नाही. लग्न लावायला बांधणं सुद्धा घ्यायला लागले त्या रोडनी. शेतकऱ्याचं आंदोलन प्रशासन दडपायचं बघतंय. कारण की आज शेतकऱ्याचा आवाज हा कलेक्टर ऑफिसपर्यंत गेला पाहिजे. हे पहा, हे काय कोणतं नेता नाहीये, नेतृत्व नाहीये. कोणतं नेता नाही त्याच्यात.